भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे शैव धर्माची पताका घेऊन शिरी धार्मिक संस्कार केले मठ मंदिर सामाजिक परिवर्तनाचा ध्यास मनी जागे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे मौनात दिसे ईश्वरी अलौकिक काया हनुमाना परी हृदयी आहे आभार माया गुरु शिष्याचे जुळले असे अतूट धागे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे तुम्ही प्रज्ञाशील करुणेची वैराग्य मूर्ती भक्त कल्याणा केली आश्रमाची निर्मिती कैलासा संवीर शैव मेळा जमतो वेगे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे नित्य सेवा कीर्तन प्रवचन तप अनुष्ठान तू पूजा यज्ञ पूजेचे आहे कार्य महान कपिलाधारी मठ निर्मिले वाखाण न जोगे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे जगी बनी सकैक आप्पाचे रूप दिसे वाटे साक्षात्कारी मनमथ माऊली जसे बालिकाचे मुख इवले गुण गाऊ लागे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे भस्मला गुनिया भाई कमलूरेश्वर उभे जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे
सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर मज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि हक्कमादेव श्री शिवलिंगेश्वर भगवान श्री विघ्नेश्वर भगवान त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवम्। वागर्थविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून नित्य नियमाप्रमाणे या ठिकाणी आरतीच्या नंतर मोठा या ठिकाणी योग आपल्याला लाभलेले। तो योग म्हणजे
एकमेव शब्दात गुरुजी या ठिकाणी तुम्हाला व्यक्त केलेले आहे. त्यांच्या काय अपेक्षा आहे तुमच्या लक्षात आहे किंवा नाही मला माहित नाही. काय अपेक्षा व्यक्त केले त्यांनी? एक 4 दरवाजे होते. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, 4 दरवाजा. त्या दरवाजाच्या आत काय काही लोक बसलेले होते. एक दरवाजातून एक व्यक्ती बाहेर निघाला. बाहेर एक व्यक्ती थांबला होता. त्यांनी विचारले, काय घेऊन आलात हातात? तिथं पैशाचे वाटप चालू आहे. काय करायला? पैसे देऊ लागलेले. दुसऱ्या दरवाजातून एक व्यक्ती निघाला बाहेर. त्यांचे बी मुठ्ठे बांधले होते. काय तुमच्या हातात काय चालले मध्ये? इथं चांदीचे पैसे वाटप चालू आहे. तिसऱ्या दरवाजातून बाहेर निघत होता एक व्यक्ती. त्याला विचारला, इथं काय चाललंय? इथं सोन्याचा पैशाचा वाटप चालू आहे. या प्रकारे 5-6 दरवाजा असेल. हिरा मोती वाटप, महंगी वस्तू जे होतं महाग, आणि लास्ट जो दरवाजा होता त्याच्यातून एक व्यक्ती बाहेर पडला. त्याच्या हातात काहीच नव्हते. त्याला विचारले, इथं काय चाललंय? त्याने म्हटलं, आतापर्यंत 7-8 दरवाजात जे तुम्ही पाहिलेले आहे त्याच्यापेक्षा भारीचा वस्तू त्या ठिकाणी वाटप चालू आहे. भरता भरणा असा महान सुख त्या ठिकाणी वाटप आहे. हे कसलं असेल म्हटलं तर, ते दरवाजा उघडून बघतो, त्या ठिकाणी फक्त महाराज बसले होते, काहीच नव्हते. म्हणजे तुमच्या संसारात जे जे काही तुम्हाला मिळत राहते, परंतु त्याच्यातून तुम्हाला सुखशांती मिळते म्हणून गॅरंटी नाही. परंतु गुरुजी सांगितलं, तुम्ही गाणं म्हणता ना, जन्म यावे गुरुच्या पोटात, मरण पुन्हा जन्म यावे. गुरुजी गुरुच्या पोटी तर म्हटले नाही, तमलूरला तर जन्म भेटलं तर पुढे म्हटले. तमलूरला जन्म भेटला, ऑटोमॅटिक गुरु महाराज त्या ठिकाणी भेटत राहते. बघा किती विशाल विचार करण्याचा जो बुद्धी त्यांच्याकडे. कारण गुरुवर्यांचा आश्रय मिळणे अनंत जन्माचा प्रबळ पुण्याईमुळं या ठिकाणी लाभ होतो. तर आजकाल आपण वातावरण पाहत आहोत. या वातावरणामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला ऐकायलाही मिळतो, परंतु आपल्या तमलूरचा वैभव सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळत आहे. कारण या ठिकाणी मागणी नाही, रिकामा हाताना जात असेल, परंतु आत ते भरपूर भरून ते जात असेल. म्हणून त्या ठिकाणी जे आपण एक मास म्हणजे एक महिना ज्यावेळी आपण कार्यक्रम करणार आहोत, त्या ठिकाणी अनेक लोक, अनेक भक्तगण त्यांच्या मनोकामना पूर्ण करून
गुरुजी काय म्हटले? एक बाम तीन काम. हा, आता माझ्याजवळ येणारे माणसं तसंच येतात. दाखवून घेणं बी होते, प्रवचन बी होते, अजून प्रसाद बी या ठिकाणी मिळत राहते. तर काही काही ठिकाणी एकच मिळत राहते. भाग्यशाली आहात, कारण हे संस्कार सद्गुरु माऊली जवळ जे संस्कार मिळणार आहे, इतरत्र कुठेही तुम्हाला त्या प्रकारचे संस्कार मिळू शकत नाही. माता शत्रू पिता वैरी, माता शत्रू पिता वैरी. एक ठिकाणी मी ऐकलं, माता शत्रू का म्हटलं, पिताला वैरी का म्हटलं? हे जे छोटे छोटे लेकरं आहे की नाही, हे मोठे होणार आहेत. हे मोठा झाल्यानंतर आता बस म्हटले की बसतात, उठ म्हटले की उठतात. ज्या प्रकारे तुम्ही त्याला संस्कार देतील त्या प्रकारे संस्कार त्या लेकराला होणार आहे. माझ्याकडे तिथे येणारे जे लोक होते ना, याला कपिलधारला पूजाला बसायचं, एवढे एवढे छोटे, ह्याच्यापेक्षा छोटे, यानं फिरलं तर फिरते, ते फिरत, ते पोटानं फिरणारी लेकरं, त्याला काय म्हणतात, पोटाला फिरणारे माणसं लेकरं. हां, उगं ढकलत 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 येऊन बसायचं, ते चलत चलत येऊन बसलेले ते. हां, तशा लेकरं जे त्या आई वडिलाचा समोर बसून ज्यावेळी लिंग पूजेचं सामान वगैरे सगळं ठेवल्यानंतर जे अभिषेक करत होते ना ते लेकराला, हां, लेकराला जे अभिषेक करत होते, हे छोटे छोटे लेकरं सुद्धा अभिषेक करायचं. भांडण करून चमचा घ्यायचं, पाणी टाकायला. कुठं? देवावर पाणी टाकण्याचं काही काही व्हिडिओ दृश्य आकाशजी काढलेले आहेत, तुम्ही बघा. म्हणजे ते छोट्या लेकरांना पूजा करण्याचा संस्कार त्या आईकडून वडिलाकडून त्या ठिकाणी मिळाले. गुरुजी म्हटल्याप्रमाणे ते जन्मल्याबरोबर बालवाडी केंद्र संस्कारमध्ये तिकडी इकडी तुम्ही ढकलू लागला. कधी मठाला तुम्ही आणलेले नाही, महादेवाचा मूर्ती दाखविलेले नाही, गुरु महाराजाकडे तुम्ही आणलेले नाही, तर त्या लेकराला काय संस्कार होणार आहे? बिलकुल नाही. अशा प्रकारे जे लेकरं आहेत, तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला कसं बोलावा तेही सुद्धा ते लेकराला कळत नाही. एखादी तुम्हाला तुमच्यापेक्षा उंच स्वरावर ते लेकरू बोलत असेल, जोर जोरात तुम्हाला लेकरू बोलत असेल, तर तुमचं जन्म वाया गेले समजून. कधीही आई वडिलांसमोर उभा राहून उंच आवाजात कधी बोलू नये. आरती ऐकलं नाहीस की? आरतीचं नाव आठवण ठेवलंय. हा, गणपतीची आरती, देवीची आरती, शिवलिंगेश्वरची आरती, इथं बसून राहणारा सुद्धा माय आरती. म्हणून आरतीची आठवण. दुसऱ्याचं नाव आठवण कशाला येते? आरती 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 ऐकून 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 आरतीच्या आठवण आम्हाला राहणार आहे. हे संस्कार आम्हाला लाभलेले. पिंट्या टिंक्या काहीतरी ठेवला असेल तर आम्ही कशाला तुमची आठवण ठेवत होतो? काय म्हटलं नाव म्हणून डबल विचारावं लागत होतं. म्हणून उंच स्वरावर ऐकू आलेले का? आरतीला नाही, बाजू बसलेले सगळे. आरती कीर्ती पूजा प्रसाद काही असो, छान छान नाव ठेवलेले आहेत. आरती आहे, कीर्ती आहे, पूजा आहे, प्रसाद आहे, तीर्थ आहे, रुद्राक्षी आहे, सगळे आहे. आता देवाचा नाव ठेवू लागले आजकाल. तर इथं छोटे छोटे जे लेकर बसलेले आहात ना, तुम्ही ऐकू लागलात ना माझ्या गोष्टी,
आई समोर जोरजोरात, बापा समोर जोरजोरात कधी बोलायचं नाही, गोड गोड बोलायचं. आणि तुमचं गोड गोड बोलायचं ऐकून तुम्हाला गोड गोड खायला देते. कडू कडू बोलल्यावर मारच मिळेल. म्हणून आईचा संस्कार न देत असेल तर आई आमचा खरा पहिला शत्रू ती आई आहे. म्हणून संस्कार देणारे आई आम्हाला असायला पाहिजे. तसं संस्कार तुम्ही द्या. म्हणून आम्ही लेकराचा शत्रू होता कामा नये. पिता वैरी कधी येतो? ते कुठबी जाऊन खपू देते, गोष्टी वेगळी. परंतु बाटली घरी येऊन त्याच्या समोर पिणं म्हणजे त्याच्या एवढा मोठा शत्रू दुसरा कोणीच नाही. आता काय संस्कार देणार आहे? म्हणून त्याला शत्रू म्हटले. मी म्हटले वेद म्हटलेले. अशा प्रकारे दुर्गुण दुराचार घरी आणून त्या प्रकारे व्यवहार करत असेल तर आमचं वैरी ते आहे. म्हणून भाग्यशाली आहात. हे संस्कार तुम्हाला गावात मिळत नसेल, घरी मिळत नसेल तर गुरुमाऊलीच्या सानिध्यात हे मिळते. म्हणून संस्काराबद्दल भरपूर या ठिकाणी मला बोलायचं आहे. तरी सुद्धा गुरुजी या ठिकाणी आठवण करून दिले तर या गणरायांचाही सुद्धा चांगला संस्कार लाभण्यासाठी शाळेत पाठविलं. कॉलेजात गेल्यानंतर हे तुम्हाला संस्कार मिळणार नाही. म्हणून पूर्वी गुरुकुलमध्ये लेकराला पाठवून देत होते. भक्त प्रल्हाद गुरुकुलात वास होत. म्हणून तेवढा भक्तीमध्ये तेवढा प्रबल शक्ती त्या भक्त प्रल्हादाला भेटले होते. एवढा मजबूत भक्ती. बघा आम्हाला थोडं भक्ती मिळते या ठिकाणी गणपतीचं भक्ती करायला. लक्षात आलं का? तर हे संस्कार तुम्ही इथं आणलं तरच हे संस्कार तुम्हाला मिळेल. नाहीतर हे तुला काय करायचे, तिकडे कशाला जातोस, अभ्यास करत बस. एक अर्धा तासासाठी या लेकराला इथं आणलं तर काय बिघडणार आहे, काय परेशानी होणार आहे. म्हणून आता अशा प्रकारे ठिकाणा आपल्याला सद्गुरूचा सानिध्य आहे. या सद्गुरूचा सानिध्यामध्ये अल्पशा वेळ काय होईना परंतु आपण वेळ द्यायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी ते आपल्याला भेटत राहते. लक्षात आलं का? आज गुरुजीला बघितलं म्हणून मी गुरुजीला म्हटलं, गुरुजी आता तुमच्या थोडासा प्रवचन ठेवा. गुरुजीलाच म्हटलं. मी षटकार साहेबला म्हटले नाही, बाबाराव षटकार आज तुमचं थोडं प्रवचन ठेवूत म्हणून. का म्हटले नाही? ज्यांच्याकडे जे भेटते, षटकार साहेबला म्हटलं थोडं तिथं पैशाचे कारभार बघा, तिथं व्यवहार बघा, हा शेताचं काहीतरी भानगडी आहे तिथं बघा, असं म्हणून ज्याला जे येते त्याला ते काम लावायला पाहिजे. या ठिकाणी यांच्याकडून आम्हाला काय मिळणार आहे ते यांच्याकडून आम्हाला काढून घ्यायचं आहे. तसं बघा हे संस्कार म्हणते. त्याला दुसऱ्या पोराला पकडून आण म्हणते, ते माझ्याजवळ येईच ना ते. कारण या लेकराला संस्कार आहे पाय पडायचं, महाराजाचं पाय पडायचं. अजून येते बघा. हे अशा प्रकारचे जो संस्कार आहे आपल्याला लहान असताना. आता परवा एक पोराला पकडून आणले होते. माझं ह्या बिदरमध्ये ते नोकरदार आहे एक माणूस, त्यांचं नाव काय, बालाजी. बालाजीला राग येईल माझं एक प्रवचन ऐकून येतं. त्यांचा मुलगा बाबा म्हणून म्हणच ना, हय तुम्हाला आई बोलले, तुम्हाला आई बोलले.
तू असं बार वाजिते हे बोलो रे तुझ्या पप्पाला, पप्पा या म्हणल्यात असं म्हणा, जाऊन असं टचकन तुम्हाला या म्हणले. बघा हे संस्कार कशामुळं, लहान असताना बाबा म्हण, बाबा म्हण, हे कोण आहे, हे तुझं पप्पा आहे, हे कोण आहे, तुझं पप्पा आहे, पप्पा म्हण, पप्पा म्हण म्हणले की ते पप्पा म्हणते, ते म्हटलंच नाही. आता तुमच्या गावामध्ये एक होतं, आईला आईच म्हण ना तू पोरग, इकडे इकडे आईला, म्हणजे ते त्यांच्या वडील ए ए म्हणून म्हटलेले सवयी त्या लेकराला लागले. म्हणजे हे बाईला आई म्हणावा म्हणून कोणी सांगितलेले नाही. म्हणून मोठं कुटुंब कशा करता म्हटलं तर शिकविणारे लोक त्या घरामध्ये जास्त राहतात. आजी कोणाला म्हणावं, काका कोणाला म्हणावं, बाबा कोणाला म्हणावं, भाऊ कोणाला म्हणावं, म्हणून पडजर असच. म्हणजे हे सांगण्यासाठी पडलेले ते. तर असो, तर सांगायचं तात्पर्य, हे संस्कार तमलूरमध्ये गुरुजी म्हटल्याप्रमाणे आमच्या तमलूरमध्ये एक बी लेकरू तुम्हाला मिळू शकत नाही आमच्या पाय न पडणारे लेकरू. कारण प्रत्येकांच्या नतमस्तक त्या ठिकाणी वर चढलं भारत, प्रत्येकांच्या नतमस्तक या ठिकाणी तुम्ही करत असल्यामुळं दुसरा कोणीही गुरु महाराज आला तरी सुद्धा त्यांच्या दर्शन घेण्याचा पद्धती त्या लेकराजवळ असते. आणि हे नम्रता जोपर्यंत आमच्या लेकराजवळ पैदा होत नाही, निर्माण होत नाही, तोपर्यंत आम्हाला शांती सुख समाधान मिळू शकत नाही. म्हणून आज एक मोठा एक संदेश तुमच्या समोर मोहनरावजी गुरुजी कावडेकर, बराच मला पूर्वी मराठी बोलायला येत नव्हतं, तेव्हापासून माझ्या जवळ त्यांनी येत राहतात, लक्षात आलं का. आणि ते नंतर ती कीर्तनकार झाले. हे फक्त प्रवचन त्या ठिकाणी करत राहत होतो. ज्या ठिकाणी बसवेश्वर तत्वाबद्दल बोलायचं मी त्या ठिकाणी करत होतो, त्यावेळे कान लावून त्या ठिकाणी ऐकायचं, ऐकून एवढा संस्कार त्यांना लाभला. तर एक मोठा आमच्या अख्खा महाराष्ट्रामध्ये एक नामवंत कीर्तनकार म्हणून त्यांना शिवसंघटनातर्फे अनेक संघटनातर्फे त्यांना एक नाव बी त्यांना दिलेले आहे. उत्कृष्ट कीर्तनकार की काय काय दिले तुम्ही? महाराष्ट्र भूषण, उत्कृष्ट कीर्तनकार, महाराष्ट्राचे भूषण. या भूषणला बोलून घेण्यासाठी थोडा खर्च लागतो. आमच्याकडं बगर खर्चाने इथं येऊन तुम्हाला आशीर्वाद मिळत राहते. म्हणून हे भूषण वाढविण्याचं काम या भूषण कीर्तनकारांनी तुम्हाला दोन गोष्टी बोललेल्या आहेत. तर वेळाचा अभाव आहे, उद्याचा दिवस अजून विस्तारपूर्वक या ठिकाणी प्रवचन तुम्हाला लाभेल एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या गुरुजीच्या माध्यमातून, काय नाव त्यांचे गुरुजीचे? संजय आनेराय सर, बेद्दार. हां, संजय आनेराय सर. संजय सर यांच्या योगानं या ठिकाणी गुरुजीचं आगमन या ठिकाणी झालं. फार आनंद वाटला. त्यांच्या लेकराचं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल व्हावं म्हणून त्यांच्या अपेक्षा आहे. अनेक उज्ज्वल भविष्य बनवून घेण्यासाठी आमच्या प्रती निष्ठा बाळगलेले काही लोक डॉक्टर झालेले. तर अचानक माझा तब्येत बिघडलं होतं, तुम्हाला सांगतो गुरुजी. लास्ट जाताच आठवण आलं म्हणून सांगतो तुम्हाला. हैदराबादला गेलो होतो. हैदराबादहून मला बिदरला यायचं होतं. बिदरहून त्यांच्याच घरी माझं मुक्काम होतं, ज्या लेकराच्याच घरी मुक्काम पडलं होतं. अचानक तब्येत बिघडल्यामुळं त्या मुलीला MBBS MD डॉक्टर भेटलेले आहे. तर हे लेकराला तब्येत बिघडला होता, किंवा 9वी किंवा 10वी होती ती मुलगी. त्यावेळे त्याला उचलून आणले होते, इथं ठेवले होते. तर आमच्या शुश्रूषामध्ये त्यांना आम्ही सकाश दिलो. तदनंतर
कन्नडा मीडियम असताना सुद्धा त्यांना नीटमध्ये, पहिले नीट नव्हतं, CIT काहीतरी होते, CET काहीतरी होते, त्यावेळे MBBSला फ्री शीट त्यांना लागल्यानंतर वेळ आला म्हणून तुमच्या समोर सांगायचंय, माझा काही स्तुती करून घ्यायचा नाही. वडील म्हटलं, आप्पा MBBS तर लागलेले, 2-3 वर्षापासून तुम्ही पाहता यांच्या तब्येत तर बरोबरी नव्हते, तुमच्याकडून आशीर्वाद लाभल्या म्हणून या ठिकाणी लागलेले आहेत, तरी माझ्याजवळ ह्याच्या पुढच्या शिक्षणासाठी माझ्याकडे ऐपत नाही. त्या काळामध्ये केलेल्या गोष्टी कधी सांगू नये, कारण एक उज्ज्वल भविष्य त्या लेकराचं आम्हाला दिसलं, आणि मोठा डॉक्टर तर होणार आहे असं विचार करून एवढं तेवढं तुम्हाला म्हणणार नाही, परंतु त्यांचा जो फीसाचा जो खर्च होतं ते खर्चाचं संपूर्ण टोटल सेवा या मठातर्फे त्या ठिकाणी केली. मला बी मीडियामध्ये जाऊन मी या लेकराचं सेवा केलो म्हणून काहीतरी मीडियामध्ये सांगून घेऊन त्यावेळेला मला करायला पाहिजे होतं, परंतु आम्हाला ती गरज नाही. परंतु ज्यावेळी आम्ही त्यांच्या घरी मुक्काम पडलं आणि पूजापाठ ठेवले होते, अचानक आम्हाला प्रकृती बिघडल्यामुळं दोघं सतीपती 3 वाजेपर्यंत आम्हाला शुश्रूषे केले, आमचा सेवा केले. हे कशाचे प्रतीक आहे? आम्ही त्यांच्या थोडासा सेवा आम्ही केल्यामुळं आयुष्यभर सेवा ते आमचं करू लागलेले. अशा प्रकारे 2-3 डॉक्टर आपल्या जवळ आल्यानंतर ते डॉक्टर झाले. तर बोधनला एक रेणुका बेटी, एक रेणुका दीदी, त्यांनाही सुद्धा ते डॉक्टर झाले. म्हणजे परीक्षेला गेल्याबरोबर मला फोन करायचा, आप्पा आज परीक्षा आहे, मला थोडासा आशीर्वाद द्या, असं म्हणून या प्रकारे गुरु आणि गुरी दोनों असल्या कारणानं आज तुम्हाला सांगतो, कर्नाटक हुबळीचे पलीकडे इथून 800-900 किलोमीटर दूर आहे. एक मोठा सतीपती दोघाही दवाखाना टाकलेले आहे. एवढा जोरात दवाखाना चालतो आणि त्या दवाखान्याला पाऊल ठेवा म्हणून 1 वर्षापासून त्यांनी तरसू लागले, परंतु मला जाणं शक्य नाही. तरी या ठिकाणी जे उज्ज्वल भविष्य घेऊन गुरुजी या ठिकाणी त्या लेकराला आणलेले आहेत, त्या लेकराचा भविष्य सुद्धा नीटमध्ये पास होऊन त्यांनी बी डॉक्टर व्हावा. आशीर्वाद तर आहे, परंतु अभ्यास बी करावा लागेल. महाराजाचा आशीर्वाद आहे म्हणून गप्प बसलं तर पास होत नाही, परंतु आमच्याकडून सकाश मिळू शकतो. गणपतीला म्हटलं, गणराया पुढल्या वेळेला तुला 11 नारळ फोडतो, मला पास कर म्हणून शाळेलाच गेलं नाही. पास होईल का? तसा 11 कशाला, 21 कशाला, अख्खा देगलूर तालुक्यात नाही, नांदेड जिल्ह्यात सर्व नारळ आणून फोडलं तरी बी तुम्ही कधी पास होणार नाही. आमच्या प्रयत्नाला फळ मिळावं म्हणून तेवढाच मागणे त्या गणरायाला मागायचं असते. म्हणून अशा प्रकारचे सेवा करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आलेले. माऊलीचा आशीर्वाद असो व तसेच श्रेयश सचिन आरशेवार 1 तोळा चांदी या ठिकाणी अर्पण केलेले आहे. शेवाळकर गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबदे नमः पार्वते हर 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 हर.